मग वारीची जी काही परंपरा आहे ती थोडीशी भावनिकरित्या महाराष्ट्राला जोडली आणि आपल्याला जोडली आहे का? महाराष्ट्र म्हणजे काय, त्याचं उत्तर असं असावं की वारी करणाऱ्यांचा देश म्हणजे महाराष्ट्र. या वारीला जो काही इतिहास बरोबर, लाभलाय हो. तो कधीपासून आहे आणि त्याचं काय कारण आहे? तर भगवान शंकर हे पहिले पंढरीचे वारकरी आहेत आणि तिथून वारीची परंपरा सुरुवात झाली. देहू आणि आळंदी अशा हो. ठिकाणून दोन वारी आपण हो. दोन वेगवेगळ्या मार्गाने जात आहे. बरोबर तर या दोन्ही वारींचं महत्व कसं आहे? बरोबर. आळंदी या क्षेत्रामध्ये वारकऱ्यांची आई राहते. त्या आईचं नाव आहे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज. आणि देहू या क्षेत्रामध्ये वारकऱ्यांचा बाप म्हणजे जगद्गुरू तुकोबराय राहिलेले आहेत. त्याच्यामुळे हे दोन्ही क्षेत्र वारकऱ्यांच्या अतिशय जवळचे आहेत. अलीकडच्या काळात जर विचार केला बरोबर. तर आपण आपला एक संप्रदाय आणि हो, हो. बाकीच्या गोष्टी थोड्याशा मिसळून आल्यात. कदाचित बरोबर. त्याच्यामध्ये राजकारण होतं. हां, हां. राजकारणामुळे देखील अशा फुटी बरोबर. पडल्या. हम्म. याने काही वेगळा परिणाम दिसतो? नाही, मला असं वाटतं की राजकारणाच्या जागी असं आहे. वारकऱ्याला राजकारणाशी काही घेणं देणं नाही. मूळ वारकऱ्याची काय व्याख्या आहे मग? विशिष्ट तिथीला आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या गोष्टी, सगळे मोहमाया असतील, षड्विकार असतील, या सगळ्यांचा नाश होण्यासाठी म्हणून जो चांगल्या पद्धतीने वारी करतो त्याला वारकरी म्हणा. नाशिकच्या ठिकाणी असतील किंवा हां. बाकीची जे काही खरात हम्म. प्रकरण ही सगळी घडली. हम्म. सामान्य माणूस एवढ्या मोठ्या संतांना हम्म. म्हणजे फार तिकडे न झुकता या ठिकाणी झुकला किंवा या ठिकाणी या हा रस्ता त्याला दिसला, बरोबर, हो. आळंदीचा नाही दिसलाय, देऊचा दिसला नाही, याची मागची काय कारण वाटतंय तुम्हाला? त्यांना तुकोबाराय काय म्हणाले, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. माझे तुकोबाराय म्हणले, अरे नवस करून जर पोरं होत असती तर लग्न करावं लागलं असतं का? वारी ही श्रद्धा आहे, सामाजिक चळवळ आहे की संस्कृती आहे? त्याच्यामुळे वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे, वारी ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि वारी ही महाराष्ट्राची संस्कृती सुद्धा आहे. वारीमध्ये सगळेच वारकरी चालतायत हो. किंवा आपण आता सगळी एक एक मुक्काम आहे ठराविक ठिकाणी, हो. रिंगण आहेत. यामध्ये कीर्तन असेल, हो. भजन असेल, जाताना बरोबर. अभंग आणि त्यानंतर जो काही वारकऱ्यांना आपल्याला पावल्या खेळायच्या आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. हेच पहिल्यापासून चालत आलंय की आत्ता हळूहळू बदलत चाललंय? तीच परंपरा आज सुद्धा वारकरी पाळतो. म्हणजे जी परंपरा वारकऱ्यांनी 250 वर्षापूर्वी सुरू केली तीच परंपरा आज सुरू आहे. राजकीय मंडळींना हो. सभेसाठी पैसे देऊन लोक जमावं लागतात. बरोबर. आणि आपली जी काही वारी आहे कुणालाही आमंत्रण नसताना लाखो बरोबर. वारकरी आपले आळंदीपासून किंवा आपण आपले जे काही स्थान आहे त्या स्थानापासून आपण पंढरपूरला जातो. पण मग यामागची एक मानसिक शक्ती कुठली आहे? मला असं वाटतं की याच्या मागे एकच शक्ती आहे. ती शक्ती पंढरपुरामध्ये गेल्या 28 युगापासून उभी आहे. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम असं तुकोबारायांनी वर्णन केलं. युकेवरून वारी निघते, वा. ती कोणी काढली आहे? ती माझ्या आजोबाने नाही काढली आहे. बरोबर. आज जी माझ्या वयाची मुलं आहेत किंवा जी तरुण पिढी आहे त्यांनी काढली आहे. बरोबर. मग तरुणांना इथे ब्लेम का केलं जातं प्रत्येक वेळी? तरुण वारीकडे किंवा वारकरी संप्रदायाकडे वळत नाही याचं कारण जुनी पिढी सुद्धा आहे. आजकालची जेनझी पिढी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आजकाल वारीमध्ये दिसते. वारकरी भजनाकडे ती अट्रॅक्ट होताना दिसते. भले कंटेंट क्रिएशनच्या दृष्टीने का होईना, हे मात्र समाधानकारक आहे असं वाटतं. की एक डावा विचार, उजवा विचार असे विचार येतात तर ते वारकऱ्यांमध्ये देखील आहेत, ते पाहायला मिळतात. अच्छा. तर यावरती आपलं काय मत? म्हणून वारकरी हा हिंदू आहे आणि जर हिंदू असणं किंवा हिंदू असण्याचा अभिमान असणं म्हणजे उजवा असणं असं जर कोणाचं म्हणणं असेल तर आम्ही उजवे. नमस्कार, मी दीपक ढाकणे. स्वागत आहे तुमचं #वैयक्तिक या चॅनलवरती. #वैयक्तिकच्या माध्यमातून आतापर्यंत आपण खरं तर खूप साऱ्या मुलाखती घेतल्यात, पॉडकास्ट घेतल्यात. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. सगळ्यांना माहिती आहे आपल्या महाराष्ट्राला संत परंपरा आहे. यामधून आपण जर एक पाहिलं तर एक वारी येते. वारीचं प्रस्थान उद्या परवा होतं आहे. आज आम्ही शूट करतो आहे. देहूतली वारी निघते, आज देहूचं प्रस्थान आहे. यामध्ये विचार केला तर वारीचं महत्त्व, वारीची जी काही बाकीच्या गोष्टी आहेत आणि वारीवरती एखादा आपला पॉडकास्ट असावा, मुलाखत असावी, चर्चा असावी, यामुळे आम्ही आज एकत्र आलो आहे. आज आपल्याबरोबरती आपल्याला लाभलेले जे काही गेस्ट आहेत, पाहुणे आहेत, ते हरिभक्तीपरायण पराग महाराज चातुर्मास आहेत. त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर गेल्या 300 वर्षापासूनची संत परंपरा त्यांना लाभली आहे. 300 वर्षापासून त्यांचं यादीचं म्हणजे जर पाहिलं तर त्यांचे वंशज किंवा बाकीचं जे एक परंपरा पाहिली तर ते 300 वर्षापासून वारी करत आहेत. आणि आज त्यांचं संस्कृत, वेदांत आणि अशा धार्मिक विषयावरती खूप सारा चांगला मोठा अभ्यास आहे.
हा विचार करून आपण आजचा एक विचार केला तर ही मुलाखत, ही चर्चा आणि वारीविषयीचं जे काही गोष्टी आहेत ते आपण एखाद्या अशा व्यक्तीशी डिस्कस करूया किंवा चर्चा करू त्यावरती, म्हणून आपण आज त्यांना बोलवलं आहे आणि त्यांनी देखील वेळ दिला आहे. सगळ्यात पहिलं या चर्चेला सुरुवात करण्याआधी त्यांनी वेळ दिला, कारण काय की आता वारी उद्या येते. पावसामुळे खरं तर आत्ता थोडासा विलंब झाला आहे वारी निघण्यामध्ये किंवा बाकीच्या तयारीमध्ये. मी म्हणेल निघण्यामध्ये नाही, निघेल ती त्याच वेळेप्रमाणे आणि बाकीच्या गोष्टींचा विचार केला तर. पण बाकीचा त्यांचा जो काही बाकीचा सगळं काम चालू होतं, जो काही प्रयत्न असतो वारीसाठी किंवा किती चांगल्या प्रकारे भाविक आणि बाकीची तयारी झाली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी येतीलच. पण त्या सगळ्या पावसामुळे थांबल्यात आणि आपल्याला ते मिळालेत. म्हणजे त्यांची वेळ मिळाली आणि त्यांनी देखील वेळ दिला आहे. त्यांचं मनापासून मी सुरुवातीलाच स्वागत करतो आणि या विषयाला देखील मी सुरुवात करतो. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल. विठ्ठल. सगळ्यात प्रथम आपण सुरुवात इथून करू की बऱ्यापैकी आता जे काही पार्श्वभूमी आहे, आपण मुलाखतीसाठी का जमलोय किंवा आपण का एकत्र आलो हे सगळं मी सांगितलंय. आपण सुरुवात इथून करू की महाराष्ट्राला संत परंपरा आहे, त्याचबरोबरची जी काही वारीची परंपरा आहे किंवा वारीचं जे काही महत्त्व आहे, भावनिक असेल किंवा बाकीच्या गोष्टी, हे कसं आणि का यावरती आपण चर्चा करतोय. सुरुवातीला इथूनच मी करेल की महाराष्ट्रामध्ये संत परंपरा आहेच, मग वारीची जी काही परंपरा आहे ती थोडीशी भावनिकरित्या महाराष्ट्राला जोडली आणि आपल्याला जोडली आहे का, कशा प्रकारे? सर्वप्रथम या मुलाखतीसाठी आपण आमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार. आपला जो प्रश्न आहे तो खूप चांगला आहे की महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या एकूण सांस्कृतिक वातावरणाची आणि वारीचा संबंध काय, असा एकूण आपला प्रश्न आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्र म्हणजे काय हा ज्यावेळेला प्रश्न कोणीही विचारतं तर तो प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर असं असावं की जो वारी करतो त्याला महाराष्ट्रीयन माणूस म्हणावा. कारण हा देश, हा जो एकूण राज्य आपलं आहे, इरावतीबाई कर्वे नावाच्या लेखिका आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या, मराठीमध्ये त्यांचं नाव फार मोठं आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की वारी करणाऱ्यांचा देश म्हणजे महाराष्ट्र. इथे राहणारा प्रत्येकजण वारकरी आहे. कुठे ना कुठेतरी जरी त्याच्या घरामध्ये वारकरी परंपरा नसली, त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नसली, तरी इथल्या मातीला ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या वाङ्मयाचा एक चांगल्या प्रकारचा सुस्वाद आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस इथला वारकरी आहे. महाराष्ट्र आणि वारकरी ही वेगळी आयडेंटिटी नसल्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि वारीचा संबंध, वारकऱ्यांचा संबंध हा अगदी घरगुती प्रकारचा आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि वारकरी संबंध हा आपल्याला अशा प्रकारे जोडता येऊ शकतो. आत्ता जर पाहिलं तर वारी जेव्हा येते तेव्हा महाराष्ट्रातून विविध ठिकाणची जी काही लोक आहेत, जी मंडळी आहेत, जे संस्थानिक लोक आहेत, ती आपली पंढरपूर, आळंदी आणि आळंदीहून पुन्हा पंढरपूर. आता यावेळेस मला वाटतं बाहेरून देशामधून UK वारी देखील वारीचं प्रस्थान झालं. आता ते आळंदीमध्ये आली आहे. या वारीला जो काही इतिहास लाभलाय तो कधीपासून आहे आणि त्याचं काय कारण, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता काय की आपल्याला संदर्भ देता येईल. संत तुकाराम महाराज असतील, माऊली असतील, अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. पण मी की आजचे जे काही आहेत, ज्या लोकांना आता तुमचा फार त्याच्यामध्ये अभ्यास आहे, आमच्यासारख्या लोकांचा फार त्याच्यामध्ये अभ्यास नाही, पण तेच आम्हाला त्याच्यातून माहिती मिळेल आणि बाकीच्या गोष्टी देखील. आता आज आपण पाहतो की तुम्ही जसं मगाशी म्हणालात की UK पर्यंत वारी पोहोचली. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा जो धर्म आहे तो विश्वधर्म आपला झालेला आहे. मुळात वारकरी संप्रदायाचं ध्येय हेच आहे. वारकरी संप्रदाय कोण्या एका जीवाचा नाही आहे. संतांनी म्हटलंय, कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वात्मक असणारा, सर्व विश्वाला व्यापणारा हा वारकरी संप्रदाय. याची जर आपण सुरुवात पाहिली तर ती फार गमतीशीर आहे. वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी कोण, असा जर आपण विचार केला, असा जर प्रश्न आपण विचारला तर भगवान शंकर हे पहिले पंढरीचे वारकरी आहेत. या संदर्भाने एक आख्यायिका वारकऱ्यांमध्ये असे सांगितले जाते की भगवान शंकर शिखर शिंगणापूरून वारीला निघाले. बरोबर. निघत असताना भगवान शंकर आहेत, पार्वती माता आहेत, त्यानंतर भगवान गणपती आहेत, भगवंताचं वाहन, सगळे सोबत सगळा लवाजमा घेऊन भगवान शंकर पहिल्यांदा पंढरपूरला वारीला आले. आता वारीला येत असताना रस्त्यामध्ये असा विचार सांगितला जातो की पंढरपूरच्या बाहेरच पार्वती मातेला असं वाटलं की आता इथून पुढे गर्दीमध्ये मला काही जाता येणार नाही, म्हणून पार्वती मातेने सांगितलं की देवा तुम्ही तुमच्या पोराला घेऊन जा, मी इथेच थांबते. म्हणून आजही पंढरपूरच्या बाहेर एक पार्वती मातेचं देऊळ आहे. तेव्हापासून पार्वती माता तिथं स्थित आहेत. त्यानंतर थोडेसे पुढे आले. पुढे आल्यानंतर महाद्वारामध्येच गणपती बाप्पाची ढेरी इकडं तिकडं थोडीशी वाटायला लागली. म्हणून गणपती बाप्पाचं मंदिर आपण जर पाहिलं तर भगवंताच्या दाराच्या आत गेलं की आतच पांडुरंगाच्या मंदिरातच मंदिर भगवान गणेशाचं आहे
आणि मग भगवान गणेश गेले, भगवंताशी विठ्ठलाचं त्यांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर भगवान विठ्ठलाने हरांना म्हणजे भगवान महादेवांना आपल्या डोक्यावर घेतलं. म्हणून असं सांगितलं जातं की आजही भगवान शंकर भगवान विठ्ठलाच्या डोक्यावर आहेत. डोक्यावर जो टोपसारखा आपल्याला दिसतो ते भगवान शंकर आहेत. ते पहा तुम्ही, ते चिन्ह जे ते पिंडेसारखं आहे. म्हणून भगवान शंकर अशा प्रकारे पहिली वारी भगवान शंकरांनी विठ्ठलाची केली. तुकोबाराय म्हणाले, हरिहरा भेद नाही नका करू वाद. हरी आणि हराचा भेद अशा प्रकारे झाला आणि तिथून वारीची परंपरा सुरुवात झाली. त्यानंतर मग आपण जर लिखित उल्लेखाचा आपण जर विचार केला, आता ऐतिहासिकदृष्ट्या जर पाहिलं तर 5व्या शतकातला पहिला पंढरपूरच्या वारीचा उल्लेख सापडतो. पंढरपूरला ताम्रपट एक सापडतो. त्या ताम्रपटामध्ये पंढरपूरचा पांडुरंगपल्ली अशा प्रकारचा उल्लेख आहे आणि त्यात सुद्धा पंढरपूरच्या वारीचा उल्लेख आला एक. तिथून थोडं आपण जर पुढे आलो तर 12व्या शतकामधला एक शिलालेख पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्येच आहे. म्हणजे मंदिराच्या आपण जर गरुड खांबाजवळ गेलो तिथली जी तुळई आहे त्या तुळईवर जो काही शिलालेख संस्कृत आणि कन्नड भाषेमध्ये आहे त्यातल्या 72व्या ओळीमध्ये वारी हा शब्दाचा उल्लेख आहे. त्यानंतर 84चा शिलालेख 1284 सालाचा एक शिलालेख प्रसिद्ध आहे. त्याला ऐतिहासिक सगळे लोक 84चा शिलालेख म्हणतात. त्याच्यामध्ये सुद्धा पंढरपूरच्या वारीचा उल्लेख सापडतो. म्हणजे आपण जर पाहिलं तर कालाच्या दृष्टिकोनातून लिखित पुरावे 5व्या शतकापासून वारीचे सापडतात आणि ज्ञानोबा तुकोबारायांनी तर ती परंपरा पुढे प्रवाहित केलेलीच आहे. आता याच्यामध्ये जर विचार केला तर पुण्यामधून आपण पाहतो की देहू आणि आळंदी अशा ठिकाणून 2 वारी आपण 2 वेगवेगळ्या मार्गाने जात आहे. तर या दोन्ही वारींचं महत्व कसं आहे, बरोबर, काय सांगायला याबद्दल? आता काय आहे की आळंदी आणि देहू हे 2 जे क्षेत्र आहेत ना ते वारकऱ्यांचा श्वास आहेत. का? कारण आळंदी या क्षेत्रामध्ये वारकऱ्यांची आई राहते. त्या आईचं नाव आहे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज आणि देहू या क्षेत्रामध्ये वारकऱ्यांचा बाप म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय राहिलेले आहेत. त्याच्यामुळे हे दोन्ही क्षेत्र वारकऱ्यांच्या अतिशय जवळचे आहेत. या दोन्ही क्षेत्रावरून निघणाऱ्या वाऱ्यांना महत्त्व काय? कारण आळंदीहून भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज निघतात. एकूण जर वारकरी परंपरेचा आपण विचार केला, ज्ञानोबा तुकाराम हा जो शब्द आहे हा शब्द नाही आहे, तर हा शब्द म्हणजे हे 2 शब्द म्हणजे अख्खी वारीची परंपरा, वारकरी परंपरा सांगणारे 2 शब्द आहेत. ज्ञानोबा तुकाराम हा मध्यम पदलोपी समास आहे. म्हणजे ज्ञानोबारायांपासून ते तुकोबारायांपर्यंत सगळे संत म्हणजे चोखोबाराय असतील, सावतोबा महाराज असतील, नरहरी सोनारा महाराज असतील, मुक्ताबाई असतील, निवृत्तीनाथ महाराज असतील, सगळे जे संत आहेत त्या सगळ्या संतांचा समावेश या 2 संतांच्या दर्शनाने आपल्याला प्राप्त होतो, पुण्य प्राप्त होतं. म्हणून या दोन्ही संतांच्या वारीचं महत्त्व त्याच्यामुळे. म्हणून जाताना बहुतांश वारकरी माऊलींसोबत जातो आणि तुकोबारायांसोबत पण जातो. या अर्थाने या वारीचं महत्त्व आपल्याला सांगता येऊ शकेल. पण एक अलीकडच्या काळात जर विचार केला तर आपण आपला एक संप्रदाय आणि बाकीच्या गोष्टी थोड्याशा मिसळून आल्यात. कदाचित त्याच्यामध्ये राजकारण होतं, राजकारणामुळे देखील अशा फुटी पडल्या. याने काही वेगळा परिणाम दिसतो, वेगळा परिणाम होतोय का? नाही, मला असं वाटतं की राजकारणाच्या जागी असं आहे. वारकऱ्याला राजकारणाशी काही घेणं देणं नाही. म्हणजे आजही तुम्ही जर पाहिलं तर कोरोना आला तरी वारकऱ्यांनी वारी केली. कोणतंही आता हे राजकारण आत्ताच तुम्ही म्हणताय, पण याच्या आधी महाराष्ट्रावर किती आक्रमण झाले? ज्ञानोबारायांपासून म्हणजे ज्ञानोबारायांच्या आगेमागे थोडं अल्लाउद्दीन खिलजीचं पहिलं आक्रमण झालं. तिथून जी सुरुवात झाली ती सगळी आक्रमणांच्या विळख्यामध्येच आपला महाराष्ट्र आहे आणि त्या काळात सुद्धा वारीची परंपरा, वारकरी संप्रदाय टिकून राहिला. त्यामुळे आजच्या काळातल्या राजकारणामुळे मूळ वारकरी परंपरेवर काही परिणाम होणार नाही आणि तो होतही नाही. ते राजकारण्यांचं त्यांचं करत राहावं. वारकरी संप्रदाय स्वतंत्र आहे. त्याचा परिणाम. एक प्रश्न विचारू, मग सध्याच्या स्थितीला खूप सारे वारकरी किंवा महाराज मंडळी ही राजकारणी लोकांच्या जवळ जात आहे. अच्छा. आणि काही लोक अशी त्याच्यामुळे टीका देखील होते खूप सारी. यावरती आपलं काय मत आहे? एक न्यूट्रल मधला एक माणूस. आता मला एक असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती, संविधानाने प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे तो व्यक्ती त्याने कसं वागावं ते त्याच्यानुसार ठरतं. पण जर कोणी एखादी व्यक्ती, मी नाव कोणाचं घेणार नाही, पण कोणी एखादी व्यक्ती त्याच्या कीर्तना प्रवचनांच्या माध्यमातून जर राजकीय भूमिका मांडत असेल, राजकीय पक्षाचा झेंडा पुढे नेऊ पाहत असेल तर ते चुकीचं आहे. ते चुकीचं आहे. मी त्याचं समर्थन कधीच करणार नाही आणि वारकरी संप्रदाय सुद्धा करत नाही. कारण दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. आता तुम्ही मला एक प्रश्न विचाराल की मग म्हणजे तुमचाच प्रश्न मी पुढे विचारतो की आता असं होऊ शकतं की मग
त्या काळात काही वर्षापूर्वी ज्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या, व त्या काळात सगळ्याच धर्माचार्यांनी, सगळ्याच वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांनी हिंदुत्वासाठी मतदान करा असं म्हणून विनवणी सगळ्यांना केली. तर त्याच्यामागचं कारण एक असं आहे की तो काळ तसा होता. म्हणजे त्या काळात जर आपण जर पाहिलं, तो जर 5 वर्षापूर्वीचा एकूण निवडणुकीच्या आधीचा काळ जर पाहिला, तर महाराष्ट्रामध्ये परधर्मातील काही धर्मगुरू उठले होते आणि त्यांनी काही जाहीरनामे एका विशिष्ट पक्षाकडून करून घेतले होते. त्या काळामध्ये तो जाहीरनामा ज्या वेळेला वारकऱ्यांच्या हातामध्ये आला, त्यावेळेला वारकरी म्हटले की आता हिंदू धर्मासाठी आपल्याला एकत्रित येऊन सगळ्यांना आवाहन करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेला ते आवाहन केले. मला वाटतं ती तात्पुरती पुरती गोष्ट होती. त्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहे. पण या सगळ्या गोष्टींमुळे मूळ वारकऱ्यावरती जे काही सामान्य माणूस बोलतो याचा काही फरक नाही. मला असं वाटतं की सामान्य माणसाला माहिती आहे. म्हणजे आता काय की सामान्य माणसाची व्याख्या जी आहे ती व्याख्या आपल्याला केली पाहिजे. कारण मूळ जी वारकरी परंपरा जाणणारी लोक आहेत ना, त्या लोकांना यांनी फरकच पडलेला नाही. त्यांना माहिती आहे की ते तात्कालिक होतं, त्यानंतर ते पुन्हा त्या प्रवाहामध्ये सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे जी लोक बोलत आहेत त्यांची विचारधारा अगोदर आपण तपासली पाहिजे आणि मग निष्कर्षावर पोहोचलं पाहिजे असं वाटतं. मूळ वारकऱ्याची काय व्याख्या आहे मग? वा, मूळ वारकरी, मी शब्द मुद्दामून मूळ उच्चारलाय हेही थोडंसं. वारकरी हा जो शब्द आहे मुळात जो वारी करतो त्याला वारकरी म्हणतात. वारी शब्दाचा अर्थ येरझार असा होतो. आपल्या आराध्याकडे म्हणजे पंढरपूरच्या वारीसाठी जो येरझार करतो, जो खेटे घालतो त्याला वारकरी म्हटलं जातं. पण ती वारी करताना सुद्धा विशिष्ट तिथीला जो जातो त्याला वारकरी म्हणायचं. त्यानंतर दुसरी एक आपल्याला सांगता येईल व्याख्या ती म्हणजे की जो गाथा ज्ञानेश्वर अपार प्रेम करतो त्याला वारकरी म्हणायचं. ज्ञानोबा तुकोबा ज्याचे श्वास आहेत त्याला वारकरी म्हणायचं. ज्ञानोबा तुकोबा सोडून जो अगदी गावातल्या देवतेच्या समोर सुद्धा गेल्यानंतर पुंडलिक वरदेव ज्याला जो म्हणतो त्याला वारकरी म्हणा. माझं असं मत आहे. जे माझं बऱ्याचदा असं होतं की गावातून जात असताना, आता आपण हिंदू समाजातली लोक गावातून जाताना एखाद्या गावामध्ये मंदिर दिसतं, एखादं शेंदूर लावलेलं कुठला तरी एखादा देवता दिसते, त्यावेळेला सुद्धा माझ्या तोंडातून शब्द येतात की माऊली नमस्कार असो. मला असं वाटतं की हे असं असणं म्हणजे वारकरी असणं. सगळीकडे माऊलींनाच पाहणं, तुकोबऱ्यांना पाहणं हे वारकरी असणं. तुम्ही वारी शब्दाचा फक्त अर्थ खेट्या घालणं आणि येरझारा करणं हा एक दिला, पण जर डीप मध्ये जर सांगायचा ठरला अर्थ तर तो अर्थ काय असेल वारी या शब्दाचा? वारी या शब्दाचा अर्थ करत असताना डीप मध्ये तुम्ही जसं म्हणालात तर विशिष्ट तिथीला आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या गोष्टी, सगळे मोहमाया असतील, षड्विकार असतील, या सगळ्यांचा नाश होण्यासाठी म्हणून जो चांगल्या पद्धतीने वारी करतो त्याला वारकरी म्हणा किंवा वारी म्हणा असं आपण एकूण अर्थ करू शकतो. अजून एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्यायचं की नाही तो तुमचा भाग आहे, पण कदाचित आपला या विषयावरती तो नाहीये म्हणून मला खरं तर तो नाही विचारला तर ही चर्चा संपल्यावरती मला असं वाटेल की मी विचारलं पाहिजे होतं म्हणून तो विचारतो. तुमच्याकडनं काय उत्तर द्यायचंय नाही द्यायचं तो तुमचा भाग नाही का तिथे. प्रश्न असा आहे की आज आपण पुणे शहरात राहतोय. पुणे शहराच्या अवतीभोवतीचे काही तालुके आहेत, जिल्हे आहेत. पुणे शहरात राहतोय म्हणजे आपल्याला देहू जवळ आहे, आळंदी जवळ आहे, एवढा सगळा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे आपल्याला. या सगळ्या गोष्टी असताना देखील आपण नको ती लोक जमा करून मध्यंतरीच्या काळात जी लोक जवळ मिळाली, नाशिकच्या ठिकाणी असतील किंवा बाकीची जे काही खराब प्रकरण ही सगळी घडली, सामान्य माणूस एवढ्या मोठ्या संतांना म्हणजे फार तिकडे न झुकता या ठिकाणी झुकला किंवा या ठिकाणी हा रस्ता त्याला दिसला, आळंदीचा नाही दिसलाय, देहूचा दिसला नाही, याच्या मागची काय कारण वाटतंय तुम्हाला? सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. मी खरं उत्तर देणार आहे याच्यावर. काय आहे की ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाची म्हणजे आपण म्हणतो की जी सुरुवात केली ती सुरुवात असेल किंवा जगद्गुरू तुकोबारायांनी गाथा जो लिहिला तो मुळात का लिहिला याचा ज्यावेळेला मी विचार करतो, भक्तिपंथ प्रवृत्त करणं हे पहिलं कारण त्याचं होतंच, पण त्याच्याबरोबरीनं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजामध्ये घडणाऱ्या विकृत ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवर घाव घालणं हे सुद्धा संत वाङ्मयाचं एक उद्दिष्ट होतं. उदाहरण सांगतो की तुकोबारायांच्या काळामध्ये बरेच लोक कदाचित असे असतील की जे नवस करत असतील, की ज्यांना पुत्र व्हावा असं वाटत असेल, ते नवस करत असतील कुठल्या कुठल्या अन्यान्य देवाचे. त्यांना तुकोबाराय काय म्हणाले, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. माझे तुकोबाराय म्हणले, अरे नवस करून जर पोरं होत असती तर लग्न करावं लागलं असतं का? तुकोबारायांनी इतक्या थेटपणे त्या काळात सांगितलंय. एक
दुसरी गोष्ट, आपण जर पाहिलं तर आज बहुदेवता पद्धती आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. तुमच्या माध्यमातून मला सगळ्यांना सांगणं आहे, सोमवारचा आमचा देव वेगळा आहे. सोमवारी श्री शिवाय नमस्तुभ्यम आपण म्हणून भगवंता महादेवाच्या दरबारात जातो. मंगळवारी देवीच्या दरबारात, बुधवारचा वेगळा देव, गुरुवारचा गुरुदेव दत्त आहेत, शुक्रवारचा देव, शनिवारचा हनुमंतराय आहेत. 7 दिवसाचे आमचे 7 देव ठरले. बहुउपासना पद्धती आमच्याकडे आली. त्याच्यामुळे काय झालं की एकही धड होईना. पण माझ्या तुकोबाऱ्यांना जर तुम्ही विचारलं तर तुकोबाराय म्हणतात, शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान. तुकोबाराय म्हणाले की आता तुम्ही पण ग्रामीण भागातलेत, आम्ही पण ग्रामीण भागामध्ये फिरतो. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी एक दगड असतो, त्या दगडाला शेंदूर फासलेला असतो. लोकांच्या इतक्या अंधश्रद्धा त्या देवतेवर असतात. लोक जातात, पाया पडतात, त्याला नवस करतात, त्याला बली देतात. अशा अनेक प्रथा परंपरा आहेत. त्यांना तुकोबाराय म्हणाले, अशा देवतांना तुकोबाराय म्हणतात, हेंद्र म्हणतात. म्हणजे तुकोबारायांनी अंधश्रद्धेवर किती प्रकारे घाला घातला, कोणत्या शब्दात घाला घातला हा आपण विचार केला पाहिजे. दुर्दैव असं आहे की या महाराष्ट्रामध्ये लोक ज्ञानोबा तुकोबांचा विचार लोकांनी सोडला आणि इतर मार्गाला गेले. त्यामुळे महाराष्ट्रावर ही परिस्थिती आली. लोक ज्ञानोबा तुकोबांचा जो मूळ ज्ञानेश्वरी गाथ्याचा विचार तो विसरले आणि लोक काय करायला लागले की निष्काम उपासना म्हणून लोक नाही त्या बाबांकडे, तुम्ही जसं खरातांचं काही उदाहरण दिलं, असे अनेक झाले. मी म्हणत असतो दगड काढला की बाबा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे लोकांनी माऊली तुकोबांच्या विचारांकडे पुन्हा येणं हेच महाराष्ट्राच्या सोन्याच्या दिवस येण्याचं कारण ठरू शकेल, एवढंच मला वाटतं. महाराज, मी मूळ विषयाकडे येतो. बरोबर. वारी ही श्रद्धा आहे, सामाजिक चळवळ आहे की संस्कृती आहे? वारी ही संस्कृती आहे महाराष्ट्राची. वारी महाराष्ट्राची परंपरा आहे. मला असं वाटतं वारीला चळवळ म्हणावं की नाही याच्या संदर्भात कदाचित मतमतांतर असू शकतात. मला पण तेच वाटतं. वारीला चळवळ म्हणू शकत नाही आपण. कारण का की महाराष्ट्रामध्ये ही जी वारी सुरुवात झाली, मुळात या वारीचा उगम जो आहे तो वारीचा उगम भक्तिशास्त्रामध्ये. भक्तिशास्त्राचा भागवत आदी पुराणाचा आपण जर विचार केला किंवा अगदी नारद भक्तिसूत्र इत्यादी ग्रंथाचा आपण विचार केला की जिथे भक्ती अतिशय चांगल्या प्रकारे मांडली, त्याच्यामध्ये जे 5 भक्तीचे अंग नारद पंचरात्र नावाच्या ग्रंथाने सांगितले, त्यातलं अभिगमन नावाचं एक अंग आहे. म्हणजे देवाकडं जाणं याला वारी म्हटलंय. त्याच्यामुळे वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे, वारी ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि वारी ही महाराष्ट्राची संस्कृती सुद्धा आहे. पण वारी ही चळवळ आहे का या संदर्भात माझं कदाचित मतांतर असू शकेल. वारीमध्ये सगळेच वारकरी चालतायत. हो. किंवा आपण आता सगळी एक मुक्काम आहे, ठराविक ठिकाणी हो. रिंगण आहेत. यामध्ये कीर्तन असेल, हो. भजन असेल, जाताना बरोबर, अभंग आणि त्यानंतर जो काही वारकऱ्यांना आपल्याला पावल्या खेळायच्या आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. हेच पहिल्यापासून चालत आलंय की आत्ता हळूहळू बदलत चाललंय? सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. आता काय आहे की वारकऱ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की वारकरी दादा फार लवचिक आहे. म्हणजे जी परंपरा वारकऱ्यांनी 250 वर्षापूर्वी सुरू केली तीच परंपरा आज सुरू आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की जर आपण एकूण वारी ज्यावेळेला सुरुवात झाली तिचा जर आपण विचार केला तर 16व्या शतकाच्या उत्तरार्धाला जगद्गुरू तुकोबारायांचे चिरंजीव सद्गुरू श्री नारायण बाबा महाराज यांनी वारीची ही परंपरा सुरुवात केली. नारायण बाबांनी काय केलं, देहूला तुकोबारायांच्या पादुका घेतल्या, आपल्या छातीशी बांधल्या. तुकोबाराय नारायण बाबा आळंदीला आले, माऊलींच्या पादुका घेतल्या आणि पंढरपूरला काही लोकांच्या समवेत त्यांनी हा सोहळा सुरू केला. जाताना तुकोबारायांचे अभंग, ज्ञानोबारायांचे अभंग, एकनाथ महाराजांचे अभंग, हे सगळे अभंग म्हणत म्हणत गात जागा प्रेम मागा विठ्ठला म्हणत ते पंढरपूरला गेले. त्या काळी नारायण बाबांनी घालून दिलेली परंपरा आजही सुरू आहे. किंवा नारायण बाबांच्या नंतर आपण जर विचार केला तर ही दोन्ही सोहळे केव्हा वेगळे झाले याचा जर इतिहास आपण पाहिला तर 1832 साली सद्गुरू श्री हैबत बाबा महाराजांनी हे सोहळे वेगळे केले. म्हणजे हे सोहळे वेगळे झाले त्या काळात. काय त्या काळातला जर आपण एकूण पाहिला तर हैबत बाबा हे शिंदे सरकारांच्या पदरी असणारे एक सरदार होते. तर हैबत बाबा एकदा कुठून तरी प्रवास करत होते. प्रवास करता करता झाला असं की घाटामध्ये काही लोकांनी, काही भिल्लांनी त्यांना पकडलं, चोरांनी, आणि पकडून त्यांना लुटलं. लुटल्यानंतर त्यांना एका गुहेमध्ये धरलं आणि गुहेमध्ये धरून एका अंधाऱ्या गुहेमध्ये एक कैद करून टाकलं. भरपूर दिवस त्या कैदीमध्ये हैबत बाबा राहिले. पण सुदैवाने त्या भिल्लांचा जो राजा त्या काळातला होता त्या राजाला त्यावेळेला पुत्रप्राप्ती झाली, मुलगा झाला.
त्या मुलगा झाल्याच्या आनंदात हैबत बाबाला त्यांनी सोडून टाकलं. त्यावेळेला हैबत बाबा सदैव ज्ञानोबा तुकाराम हा जप करत होते. त्यानं पाहिलं की एवढं संकट येऊन सुद्धा ज्ञानोबा तुकोबा जप सुटत नाही, म्हणून मग हैबत बाबाला त्यांनी सोडलं. तिथून सुटल्यानंतर हैबत बाबांनी विचार केला की आता मी घरी जाणार नाही, आता मी राजदरबार जाणार नाही, माऊलींनी मला वाचवलंय ना, हे जीवन सगळं माऊलींच्या चरणी माझं अर्पण आहे. म्हणून हैबत बाबा तिथून उठले, आळंदीला आले आणि आळंदीला येऊन तपश्चर्या करत बसले आणि ज्ञानोबारायांच्याच आज्ञेने नंतर त्यांनी पालखी सोहळा सुरू केला. हैबत बाबांनी त्या काळी ज्या दिंड्यांचा क्रम सांगितलाय, 1 नंबरला कुठली दिंडी असावी, 2 नंबरला कुठली असावी, रिंगणं कुठे कुठे व्हावीत, हे सगळं हैबत बाबांनी ठरवलंय. हैबत बाबा आणि त्या काळातले काही जे संप्रदायाची धुरून मंडळी होती, जसं की सद्गुरू मल्लाप्पा महाराज वास्कर त्या काळामध्ये होते, शितोळे सरकारांचा सगळा लवाजमा सोहळ्याला हैबत बाबांनी सांगितला. म्हणून आजही 1832 साली जो हैबत बाबांनी आणि त्या सगळ्यांनी ठरवलेला होता, तेच घोडे आजही पालखी सोहळ्याला असतात. त्याच परंपरा, दिंडीमधलं तेच भजन हैबत बाबांनी जे ठरवून दिलंय त्या प्रकारे प्रत्येक दिंडीवाला करतो. समाज आरतीची जी रचना ठरली आहे, समाज आरती म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात सांगतो की माऊलींच्या सोहळ्यामध्ये, विशेषतः ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये पालखी ज्या वेळेला मुक्कामाला पोहोचते, आपल्या रोजच्या वाटचालीनंतर संध्याकाळी 6 वाजता 7 वाजता समजा पोहोचल्यानंतर एका मोकळ्या मैदानामध्ये ज्ञानोबारायांचा तंबू ठोकलेला असतो. त्या तंबूमध्ये ज्ञानोबारायांची पालखी जाण्याच्या पूर्वी बाहेर ज्ञानोबारायांची पालखी त्या तंबूत जाते आणि गेल्यानंतर सगळा समाज समोर येतो. समोर सगळा समाज आल्यानंतर चोपदार आपली काठी वर करतात. माऊली म्हटलं की सगळा समाज शांत बसतो. आणि वैशिष्ट्य वारकरी परंपरा, आता आठवलं म्हणून सांगतो, परंपरेचं असं आहे की त्यावेळी जर एखाद्या दिंडीची समस्या असेल तर ती दिंडी भजन करत राहते. ज्ञानोबा तुकाराम, सगळा समाज शांत आहे आणि ती एकटी दिंडी फक्त भजन करते. का? कारण तिला समस्या आहे. मग हैबत बाबांचे प्रतिनिधी असतील, चोपदारांचे प्रतिनिधी असतील, चोपदार जातात त्या दिंडीपाशी, जातात, तिला विचारतात की काय तुमचा नेमका प्रॉब्लेम काय. पण दिवसभरात घडलेली समस्या मध्ये कुठे सोडवायची नाही, समाज आरतीच्या वेळेला सोडवायची. ही परंपरा त्या काळात 1832 साली संप्रदायामधल्या धुरणींनी आणि हैबत बाबांसारख्या मोठ्या महात्म्यांनी ठरवली आहे. तीच परंपरा आज सुद्धा वारकरी पाळतो. तेच विसावे आज सुद्धा वारकरी पाळतो, तेच भजनं आज सुद्धा वारकरी म्हणतो. अहो, तुकोबारायांच्या अक्षरांवर महात्म्यांची निष्ठा अशी आहे. एक वाक्य फक्त सांगतो. वारकरी संप्रदायामध्ये सद्गुरू भोसरीकर माऊली नावाचे एक मोठे सत्पुरुष होऊन गेले. त्या भोसरीकर माऊलींचं असं होतं की ते महिना वारकरी होते. तर महिना वारकरी नावाची कन्सेप्ट काय जाणून घ्या. दर महिन्याला आळंदीहून पंढरपूरला जायचं आणि पंढरपूरहून आळंदीला यायचं, दुसरं काही कामच नाही करायचं. म्हणजे काय की समजा वद्यवारीला, कृष्ण पक्षातली जी वारी आळंदीची झाली द्वादशीची, की त्या वारीहून झाल्यानंतर आळंदीहून निघायचं पंढरपूरला जाण्यासाठी. पुढच्या 8 दिवसामध्ये आळंदीला पोहोचायचं. म्हणजे तिकडच्या शुद्ध पक्षातल्या अष्टमीला पंढरपूरला पोहोचायचं, क्षमा करा, पंढरपूरला पोहोचलं की 4 दिवस पंढरपूरमध्ये घालवायचे. पुन्हा शुद्ध वारीला द्वादशीला तिथून निघायचं, पुन्हा आळंदीला यायचं. एवढंच करत राहायचं. म्हणजे महिना वारकरी. असे महिना वारकरी असणारे सद्गुरू भोसरीकर माऊली यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. भोसरीकर माऊली म्हणाले होते की वारकऱ्यांच्या जीवनात अक्षराबद्दल, संतांच्या अक्षराबद्दल किती निष्ठा आहे. वाक्य असं आहे की पतिव्रता स्त्रीच्या हातातलं स्तन, क्षत्रियाच्या हातामधलं शस्त्र आणि निष्ठावान वारकऱ्याच्या हातामधलं तुकोबारायांचं अक्षर मेल्यावरच त्याच्या हातातून जातात. ही वारकऱ्यांची, तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या अक्षरावरची निष्ठा आहे. आणि त्याप्रमाणे जसं पूर्वजांनी केलं तसंच आत्ता आम्ही करतोय. अशी एकूण निष्ठेचा विषय. एक वाक्य आठवलं खरं तर, कोणाचं माहित नाही. म्हणजे मी काय आहे की थोडासा वाचतोय, पाहतोय, पण काही नावं आहेत ते लोकांची, किंवा तुम्ही जर म्हणले दीपक हे तू पुस्तक वाच, मी ते वाचेलही, बरोबर, त्यातले तुम्ही जर कॅरेक्टरचे नाव विचारलं तर मला नाही आठवणार. तसा हा विषय. कुणीतरी एक म्हटलं होतं, एक मी व्हिडिओ पाहिला मध्यंतरी, जरा मुलाखती पाहण्याचा छंद आहे, बरोबर. तर तिथं म्हटले होते की कीर्तनाने समाज सुधारला नाही आणि तमाशाने समाज बिघडला नाही. हे वाक्य कोणाचं? हे सगळं एका मुलाखतीमध्ये म्हणतायत. मी नाव आठवतंय, बऱ्याच वेळ झाला ते आठवलं नाही खरं तर. तर मग जे काही संत, वारकरी, महाराज मंडळी ही जे काही कीर्तनं सांगतायत, अभंगाचं विश्लेषण करतायत, ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचं विश्लेषण करून समाजासमोर सांगतायत, बरोबर. मग याचा कसा फायदा होतो? नाही, आता तुम्ही ज्यांचं ऐकलं असेल मला माहिती नाही, कीर्तनाने समाज सुधारला नाही हे विधान मुळात चुकीचं आहे असं मला वाटतं.
जर कीर्तनाने समाज सुधारला नसता तर महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी संत परंपरा निर्माणच झाली नसती. तुम्ही जर आज पाहाल, आम्ही कीर्तनानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो. आज ज्या गावामध्ये बस पोहोचली नाही, आज ज्या गावामध्ये मोबाईलचं नेटवर्क पोहोचलंय ना, त्या गावामध्ये ज्ञानोबा तुकोबा पोहोचले. आणि तिथल्या वारकऱ्याला तुम्ही विचारा की तुझं जीवन कशामुळे, तो म्हणतो फक्त माऊली म्हणून आहे. जर समाज कीर्तनामुळे सुधारला नसता, या कीर्तनाचे जनक, वारकरी कीर्तनाचे जनक नामदेव आहेत. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी म्हणत म्हणत नामदेवरायांनी या कीर्तन परंपरेचा सुरुवात केली. आणि त्या कीर्तन परंपरेचं अनुसरण करत करत अनेक परंपरा मोठ्या झाल्या, अनेक वारकरी परंपरा, अनेक वारकरी मोठे झाले आणि त्यांनी समाज सुधरवला, जेणेकरून वारकऱ्यांमध्ये एक मोठ्या प्रकाराचे जागरण निर्माण झालं. त्याच्यामुळे वारकरी कीर्तन परंपरेने माणूस सुधारला नाही हे म्हणणं मला योग्य वाटत नाही. मी आठवणीनं या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ टाकेल, कारण ते लक्षामध्ये यावं, मला शिवाय नको पडायला. यामध्ये आज एक प्रश्न असा आहे की लाखो वारकरी आहेत आणि खूप दिवस पायी चालतायत. बरोबर. म्हणजे एक परिस्थिती अशी येते की राजकीय मंडळींना सभेसाठी पैसे देऊन लोक जमावं लागतात. बरोबर. आमचा हा विषय नाहीये, जमावे लागतात. आणि आपली जी काही वारी आहे, कुणालाही आमंत्रण नसताना लाखो वारकरी आपले आळंदीपासून किंवा आपण आपले जे काही स्थान आहे त्या स्थानापासून आपण पंढरपूरला जातो. तर एवढ्या दिवस आपण चालत जातोय, ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, म्हणजे आजही एवढा पाऊस पडतोय वेगवेगळ्या ठिकाणी की सगळी वारकरी आपली आळंदीला येत आहेत. पण शासनाने, प्रशासनाने जे काही सांगितलं की तुम्ही पुण्यात थांबा आणि बाकीच्या गोष्टी, त्यामुळे ते आहेत. पण मग यामागची एक मानसिक शक्ती कुठली आहे? मला असं वाटतं की याच्या मागे एकच शक्ती आहे. ती शक्ती पंढरपुरामध्ये गेल्या 28 युगापासून उभी आहे. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम, असं तुकोबारायांनी वर्णन केलं. वारकऱ्यांच्या मनामध्ये एकच दादा श्रद्धा आहे की या पंढरपूर नावाच्या नगरामध्ये एक महाराज बसलेला आहे की जो महाराज 28 युगापासून भक्ताची वाट पाहतोय. कधी एकादशी आषाढी आहे म्हणत म्हणत भक्त कधी येतील अशी वाट पाहतोय. आणि ज्यावेळेला या वर्षीची आषाढी वारी झाली की पुढच्या वर्षीच्या आषाढी वारीपर्यंत वारकऱ्याच्या मनामध्ये त्या पांडुरंगाला भेटण्याची इच्छा असते. आणि ती इच्छा इतकी उत्कट आहे, तो भगवान पांडुरंग परमात्मा इतका सार्वभौम आहे की तो वर्षभर वारकऱ्याला सांभाळतो. अगदी तुकोबारायांचाच एक अभंग आहे की संतांचा किंवा पांडुरंगाचा आपण जर विचार केला तर संत किती सांभाळतात, तर भागली या मज वाहातील कडी, ज्यांची आणि जोडे सर्व सुख. एखाद्या वेळेला थकला की तो थकल्यानंतर संत कड्यावर सुद्धा घेतात. आणि कड्यावर घेण्याच्या संदर्भातला हा जो विश्वास आहे, त्या विश्वासाच्या बळावरच वारकरी परंपरा सुरू आहे. लाखो लोक आमंत्रणाशिवाय येतात. याचं कारण एकच आहे, भगवान पांडुरंग परमात्मा. यानंतरचा एक प्रश्न आहे. मुळात आपण सध्याच्या स्थितीला आपलं जे काही सरकार असेल, कुणाचंही सरकार असू देत, मी राजकीय याच्यावरती आज बोलणार नाही, तो आपला विषय नाहीये. सरकार कुणाचे असू देत, जर आपण आळंदीपासून पंढरपूर पर्यंत जातोय तर वारीमध्ये खूप सारी मदत सरकार करतं. पोलीस प्रशासन असेल, संरक्षण असेल, ते यामध्ये देतं. त्याचबरोबर ती वैद्यकीय सहायता म्हणून जे काही असतील गोष्टी, ज्या काही आरोग्यवार ज्या काही गोष्टी असतील ते सरकार देतं सद्यस्थितीला. पण याआधी तुम्ही 1830 सांगितलं, तेव्हाची परिस्थिती कशी होती? आता आपल्याला निवारा देत आहेत, अन्न मिळत आहे, वैद्यकीय सुविधा मिळत आहे, बाकीच्या गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळं उपलब्ध होत आहे, कुणीही उपाशी राहत नाहीये. सो पहिल्या त्या काळात कसं, ती परिस्थिती कशी होती, मला हे जाणून घ्यायचंय, कारण तो इतिहास तुम्हाला माहिती आहे. बरोबर. आता जर तुम्ही 1832चा जर तो काळ जर पाहाल, म्हणजे ज्यावेळेला पालखी सोहळा सुरू झाला, मुळात त्याच्यामध्ये महत्वाचे 2-3 घटक आहेत. एकतर हैबत बाबांचं मी नाव घेतलं मगाशी, ते महत्वाचं नाव आहे. त्यानंतर शिंदे सरकारांचं एक फार महत्वाचं नाव आहे. शिंदे सरकार म्हणजे महाजी शिंदे सरकार, कारण शिंदे सरकार नाही, माफ करा, आमचा हा विषय नाही आजचा. महाजी शिंदे सरकार. तर महाजी शिंदे सरकार हे नाव महत्वाचं आहे. आणि तिसरं नाव शितोळे सरकार, की जे शिंदे सरकारांच्या दरबारातले मोठे अधिकारी होते. तर एकूण वारी परंपरेचा आपण जर विचार केला तर शितोळे सरकार जे होते, त्या शितोळे सरकारांनी वारीला राजाश्रय त्या काळात दिला. राजाश्रय दिला म्हणजे काय, तर वारीचे घोडे असतील किंवा वारीच्या समोर चालणारा जो काही नगारा आहे, तो नगारा शितोळे सरकारांचा आहे. या सगळ्याच्या सपोर्ट ज्याला आपण म्हणतो, राजकीय किंवा एकूण जो प्रशासकीय सपोर्ट ज्याला म्हणतो आपण,
तो सपोर्ट देण्यामागे शितोळे सरकारांचं आणि शिंदे सरकारांचं मोठं योगदान आहे. त्या काळी त्यांनी ते दिलं आणि बऱ्याच अंशी असं आहे, म्हणजे आता तरी सोयीसुविधा झाल्या, लोक द्यायला लागली, पण बऱ्याच अंशी पूर्वीची वारी अशी होती किंवा आजही मराठवाड्यामधून ज्या बऱ्याच वारी येतात त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या वाऱ्यांना त्या गावातले लोक सगळं सहकार्य करतात. म्हणजे उदाहरणार्थ की आज पुण्यात आहे तर मी आज बऱ्याचदा मराठवाड्यामध्ये आमची जी वारी आहे, आमचा अनवा हे क्षेत्र जे ते जालना जिल्ह्यातून आमची वारी येते, तर त्या वारीच्या वेळेस मी अनुभवलेलं आहे की संध्याकाळी एखादी दिंडी की ज्या दिंडीने कधी निरोप पाठवला नाही समोरच्या गावाला, काही नाही, संध्याकाळी 5 वाजता जरी ती दिंडी त्या गावात पोहोचली तर तिथलं जे मारुती मंदिर असतं त्या मारुती मंदिरावरून माईकमध्ये पुकारलं जातं की अशी दिंडी आलेली आहे, 250 लोकांच्या भाकरी आणि भाजी आपल्याला करायची. तसं पुकारलं जातं आणि पुढच्या 1 तासामध्ये ती व्यवस्था होते. महाराष्ट्राला ही सवय आहे. म्हणून पूर्वीच्या काळी सुद्धा असं बऱ्याच ठिकाणी होतं मार्गावर की लोक घरोघरी जाऊन वारकऱ्यांची व्यवस्था करायचे आणि त्या पद्धतीने ते सगळं मॅनेजमेंट चालायचं. म्हणजे आता मी भगवानगडचा आहे बरोबरचा, तर गडावरतून जी दिंडी निघते ती पंढरपूर पर्यंत अक्षरशः जर आज आपण मी भगवानगड सांगतोय, खाली भारजवाडी आहे, त्यानंतर एक एक गाव चालू होतं. गावामध्ये दिंडीचं स्वागत, दिंडीला पाणी, नाश्ता, जेवण हे सांगितलेलं नसतं लोकांना, नसतं सांगितलं. लोक जेवणामध्ये पंचपक्वान्नाचं जेवण हे भगवानगडच्या दिंडीला अजूनही घालतात. भगवान बाबांनी जी काही दिंडी सुरू केली आणि ती चालू आहे अजून, मी ते सांगितलं की आत्ताच स्थितीला ठीक आहे. म्हणजे भगवानगडची दिंडी मी पाहिली, आपला माऊलीचा पालखी सोहळा पाहिला, आज कमी नाहीये. मी त्यावेळेस त्यामुळे विचारलं, माझा तो एक विषय होता की ते सुद्धा महत्वाचं आहे, कारण की आता सगळ्यांना माहिती की नाही, आता देणारी खूप आहेत. बरोबर. म्हणजे अक्षरशः एक थोडंसं भगवानगडच असल्यामुळे मी दिंडी मध्ये, आमचा एक मित्र होता लोक, ऍक्च्युअली तो आता इथं नाही येतो, बाहेर असतो. आम्ही 2 जण आपण हडपसरवरून इथून नानापेठेतून हडपसर आणि त्या मार्गे जाऊन डायरेक्ट आपण जेजुरीला जाऊ असं गृहीत धरलं होतं. आणि मी विद्यार्थी होतो इथे कॉलेजला, तेव्हा मी दिंडी पाहतोय, पालखी पाहतोय आणि ना माझ्या डोळ्यातून पाणी येतंय. मला ना लोक म्हणत झालंय काय, त्याला वाटलं काही लागलंय, गर्दी आहे काय, की म्हटलं यार ज्या माऊलींना एका अन्नासाठी तुम्ही नाही दिलंय जेवण आणि तुम्ही आज सगळ्यांना सगळे जात आहेत दर्शनाला, तुम्ही किती हाल केलेत त्या माऊलींचे. हे आठवते डोळ्यातून पाणी येत आहे. माऊली आपला लो म्हटला, संत हा किंवा जे काही आहेत देव, हे ते नसताना लोकांना फार खूप चांगला होता हे नंतर कळतं. आता मला आठवलं तुमच्या बोलण्यावरून की या आपल्या महाराष्ट्राची एक फार मोठी खोड आहे. ती कोणती खोड आहे माहिती आहे का, की महाराष्ट्रामध्ये लोक गेल्यानंतर लोकांची किंमत केली जाते. म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला तो मी बऱ्याचदा कीर्तनांमधून बोलत असतो की विचार करा की ज्या माऊलींना लोकांनी छळलं आळंदीच्या काळातल्या, 30 लोक आज ज्ञानोबारायांच्या जीवावर चांगल्या प्रकारे सेटल झालेली आहेत. आज आम्ही म्हणजे वारकऱ्यांनी, तुम्ही पण वारकरी परिवारातलेच आहात, एखाद्या ठिकाणी आपण जर एखाद्या सप्ताहामध्ये गेलो, काहीच केलं नाही, नुसतं सप्ताहामध्ये जाऊन बसलो, तरी सुद्धा आपली जेवणाची, खाण्याची, पिण्याची सगळी व्यवस्था होते. ही ज्ञानोबारायांची कृपा आहे आणि त्या माऊलींनी त्या काळात किती सोसलं. चोखोबारायांचं उदाहरण मला सांगावंसं वाटतं दादा. चोखोबारायांच्या नावावर आज खूप लोक ग्रंथ लिहित आहेत, खूप लोक मोठ्या प्रमाणात भाषणं करतात, पण त्या चोखोबारायांना त्या काळामध्ये आयुष्यभर कधीच मंदिरात जाता आलं नाही. चोखोबाराय मंदिराच्या बाहेर बसले, बाहेर बसून त्यांनी बाहेरून भगवान पांडुरंगाचा धावा करावा. चोखोबारायांच्या बाबतीत म्हणताना एका लेखकाने असं लिहून ठेवलंय की संतश्रेष्ठ चोखा मेळा महाराज म्हणजे पांडुरंगाच्या मंदिराच्या बाहेर शांत तेवत राहणारी समयी आहे. शांत आहेत चोखोबाराय, बाहेर बसलेले वाळवंट महाद्वारामध्ये आणि बाहेरून देवाचा धावा करतायत. त्या चोखोबारांना त्या काही लोकांनी त्रास दिला, पण आज मात्र लोक पूर्ण भारतामध्ये जर भक्तांचा विचार केला तर चोखोबारांचं नाव आद्य क्रमाने घेतलं जातं. हा महाराष्ट्राचा स्वभाव आहे. मला वाटलं हे बदललं पाहिजे, कारण आजही जर आपण पाहिलं तर आजही बऱ्याच ठिकाणी संतांची उपेक्षा होताना दिसते. ती संतांची उपेक्षा थांबली पाहिजे, हे मात्र नक्की. एक प्रश्न असा येतोय की आपण बऱ्याचदा म्हणतो की नवीन पिढी, तरुण पिढी ही वारीकडे येत नाही किंवा वारीपासून दूर जाते. असं असतानाच UK वरून वारी निघते. ती कोणी काढली आहे? ती माझ्या आजोबाने काढली आहे. बरोबर. आज जी माझ्या वयाची मुलं आहेत किंवा जी तरुण पिढी आहे त्यांनी काढली आहे. बरोबर. मग तरुणांना इथे ब्लेम का केलं जातं प्रत्येक वेळी, किंवा मंदिरामध्ये तरुण येत नाही असं थोडी आहे. असं थोडंसं
हे कोण पसरवतं आणि त्याच्या मागची जी काही तरुणांच्या मनावरती नाही जात येत किंवा तरुणांशिवाय वारी असं थोडंसं हे होतं, नाही याचा काय वेगळा परिणाम दिसेल भविष्यामध्ये? नाही, असं मुळात तरुणांच्या मनामध्ये इच्छा नाहीये पारमार्थ करण्याची, अशी समजूत चुकीची आहे मला वाटतं. कारण आज जर तुम्ही पाहिलं ना तर सगळे देव जिथं ते ट्रेंडमध्ये आहेत. म्हणजे तुम्ही जर इंटरनेटवर सर्च कराल तर सगळ्यात जास्ती इंटरनेटमध्ये वारीच्या संदर्भामध्ये कंटेंट कन्झ्युम करणारा वर्ग हा 26 ते 34 या वयातला आहे. आहे तरुण आहे माझं उदाहरण मी घेतोय, गेल्या एक महिन्याभरापासून वारीच्या संदर्भात मी काही पोस्ट करतोय. तर तो पोस्ट करत असताना मी जर माझ्या 7.5-8 लाखाचा माझा आतापर्यंतचा रीच आहे, त्याच्यामधले 99% लोक तरुण आहेत हो. आणि 24 ते 34 या वयोगटातली. त्याच्यामुळे काय आहे बऱ्याचदा दादा की तरुण वारीकडे किंवा वारकरी संप्रदायाकडे वळत नाही, याचं कारण जुनी पिढी सुद्धा आहे. एक उदाहरण सांगतो की आजकाल खेड्यामध्ये गावामध्ये कीर्तन भजनं होतात, हरिपाठ होतात. एखादा तरुण नवीन मुलगा असतो, 8वीला असतो 7वीला असतो, की तो भजनात जातो. त्याला वाटतं की भजन आपण शिकावं, पण ते जुने म्हातारे असतात तर ते खोडीचे असतात. ते म्हातारे काय म्हणतात, हे तुला वाजवतात नाही, सरक बाजूला. बऱ्याच जणांना हा अनुभव येतो. त्याच्यामुळे काय होतं की त्या बाळांना, लहान मुलांना असं वाटतं की अरे आपल्याला हे जमू देत नाहीत, म्हणून तो मुलगा कधीच पुन्हा मंदिराकडे येत नाही. मला असं वाटतं की आधीच्या पिढीने थोडंसं सुधारलं पाहिजे आता, की नवीन पोरांच्या हातामध्ये दिलं पाहिजे. कारण नवीन पोरांच्या हातामध्ये जर द्याल तर हे वाढेल. त्यामुळे अशा प्रकारे तरुणांचा सहभाग आता पण सकारात्मक दृष्टीने जर पाहिलं ना, आजकालची जेनझी पिढी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आजकाल वारीमध्ये दिसते. वारकरी भजनाकडे ती अट्रॅक्ट होताना दिसते. भले कंटेंट क्रिएशनच्या दृष्टीने का होईना, पण वारीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण सहभागी होताना दिसत आहेत. हे मात्र समाधानकारक आहे असं वाटतं. वारीमध्ये बऱ्यापैकी तरुण मुलं आहेत, हो, पुरुष आहेत आणि त्याचबरोबर ती महिला देखील माता आहेत. माऊल्या आहेत. यांचा माता माऊल्यांचा जो सहभाग आहे तो किती महत्वाचा आहे वारीमध्ये? सगळ्यात महत्त्वाचं आहे. वारकरी संप्रदायाचा विचार केला तर वारीतलं महिलांचं विश्व वेगळं आहे. म्हणजे तुम्ही जर वारीमध्ये गेलात आणि वारीमध्ये जाऊन तुम्ही जर महिला स्वयंपाक करताना त्यांची जर गाणी पाहिली तर ती गाणी ऐकता ऐकता माणूस वेगळ्या विश्वात चालला जातो. कारण त्या माता माऊल्यांना दुसरा आधार माऊलींशिवाय दुसरा कोणीच नाही. म्हणजे त्यांच्यासाठी, माता माऊल्यांसाठी ही जी वारी आहे ना, ती वारी एक बूस्टर डोस आहे. वर्षभर त्यांची कामं सुरू आहेत, शेतातली कामं असतील, घरातली कामं असतील, संसार असेल, रोजचंच रडगाणं आहे. पण या एका वर्षाच्या काळामध्ये 20 दिवस हे जे आहेत ना, ते त्यांच्यासाठी एखाद्या सुवर्णयुगासारखे आहेत. तिथे जर तुम्ही पाहाल, वारकऱ्यांच्या खाण्याची व्यवस्था, लाखोचा 2 लाख समाज चालतो, ती कोण करतं? या माता माऊल्या चालून संध्याकाळी पुन्हा पोळ्या भाजी करायला तयार आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा सहभाग माऊल्यांचाच आहे. दुसरी गोष्ट, वारीमध्ये न येता सुद्धा पुरुषांना वारीसाठी पाठवून घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या ज्या वारकरी महिला आहेत त्यांचं पण महत्त्व खूप आहे. पुरुष मोठ्या संख्येने वारीत येतात, मग घर कोण सांभाळतं? घराची सगळी कामं कोण सांभाळतात? आज आम्ही वारीला जातो, वारीला गेल्यानंतर सगळा संसार सांभाळणाऱ्या माता माऊल्याच आहेत. त्यांच्यामुळे खरं वारी चालू आहे. म्हणून ज्या जबाबदाऱ्या जनाबाईंनी सांभाळल्या, ज्या जबाबदाऱ्या सोयराबाईंनी सांभाळल्या, त्याच जबाबदाऱ्या आज या महिला माता माऊल्या सांभाळतात. त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय उभा आहे असं मला एकूण मत आहे. आपण बऱ्याचदा बोलताना आपण सुरुवातही तिथून केली होती की महाराष्ट्राला संत परंपरा आहे. हो, महाराष्ट्रामध्ये ज्या संत परंपरा असल्यामुळे आणि वारीमुळे हो, एक सामाजिक आणि जर पाहिलं तर एक सांस्कृतिक काय परिणाम झाला किंवा याचा काय फायदा झाला म्हणेल परिणामापेक्षा महाराष्ट्राला खुद्द. कारण आपण भारत देशामध्ये वेगवेगळे राज्य आहेत. बरोबर. त्या राज्यांमध्ये फार असं जे काही आहे, मंदिरं आहेत सगळीकडे, नाही म्हणणार नाही किंवा नाहीत असं नाहीये, आहेत. पण एक महाराष्ट्राला एक वेगळीच परंपरा आहे. याचा महाराष्ट्राला काय फायदा झाला आतापर्यंत? सुंदर प्रश्न आहे. महाराष्ट्राला काय फायदा झाला मी विचार करत असताना पुन्हा मला ज्ञानोबांकडे जायचंय. एकूण जर तो काळ आपण पाहिला दादा, तर तो काळ राजकीय अस्थिरतेचा एक होता. म्हणजे अल्लाउद्दीन खलजीचं आक्रमण महाराष्ट्रावर झालेलं आहे. त्याच्यामुळं काय झालं की समाज बाहेरून पोखरला जातोय. त्याच बाजूला आपल्या भारतीय समाजामध्ये, हिंदू समाजामध्ये अजून एक कीड होती. ती कीड म्हणजे जाती व्यवस्थेची कीड होती त्या काळात. म्हणजे मोठ्या प्रमाणात व्यवस्थेमध्ये लोक विभागलेली होती. प्रत्येकाची जात मोठी, धर्म लहान असं झालेलं होतं. पण ज्ञानोबारायांनी त्या काळामध्ये एक मोठं पाऊल उचललं. ते कोणतं पाऊल उचललं? नामदेवरायांना सोबत घेतलं.
नामदेवरायांना सोबत घेऊन या दोघांनी संतश्रेष्ठ चोखामेळा महाराज असतील, सावता महाराज असतील, नरहरी सोनार महाराज असतील, सगळ्या जातीमधले संत एकत्रित केले हो. आणि जो भेदभाव या महाराष्ट्रामध्ये पसरला होता तो भेदभाव बाजूला सारून, त्या काळातील प्रचलित काही गोष्टींना बाजूला सारून सगळ्या हिंदू समाजाला एकत्रित करण्यासाठी सगळ्यांना एकत्रित केलं. याता याती धर्म तुकोबर यांनी म्हटलंय, नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. वेदाची उपनिषदाची जी परंपरा, मूळ परंपरा आहे की जी भेदभावाची नाहीये, ती ज्ञानोबा यांनी ओळखली, सगळ्यांना एकत्रित केलं आणि तो वैष्णवांचा मेळा एकत्रित करून पंढरपूरची वारी जी सुरुवात केली ती का केली? कारण महाराष्ट्रामधले सगळे संघर्ष संपावेत. आणि त्या काळी जी व्यवस्था सुरू केली त्याच्यामुळं सद्गुरू श्री मामासाहेब दांडेकरांनी एका पुस्तकामध्ये फार सुंदर लिहून ठेवलंय, माऊलींनी नामदेवरायांनी त्या काळात जर चोखोबाऱ्यांना सोबत घेतलं नसतं तर कदाचित त्या 13व्या शतकामध्येच मोठ्या प्रमाणात धर्मांतरण सुद्धा होऊ शकलं असतं. कारण तेवढी म्हणजे चोखोबाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला नव्हता. जर माऊलींनी जर आलिंगन चोखोबाऱ्यांना दिलं नसतं तर मोठा समाज त्याच काळी उपेक्षित झाला असता. म्हणून माझे दादा हे स्पष्ट मत आहे, 13व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात जर एकत्रित कोणी ठेवला असेल तर तो वारकरी परंपरेने ठेवलाय. प्रत्येक वेळी इथं तुम्ही पहा, म्हणजे 16व्या शतकाचा विचार केला, तुकोबाराय आले. संत हे काळाचं अपत्य आहेत. त्या काळामध्ये संतांना, म्हणजे त्या काळामध्ये सामाजिक फार अस्थिरता होती, माऊलींचा अवतार होतो. माऊली सगळ्या संतांना एकत्रित करतात. पुढच्या काळामध्ये एकनाथ महाराज आले की ज्या काळामध्ये सगळ्या हिंदू समाजावर 5 शायांचं आक्रमण होत आहे. वेगवेगळ्या प्रकारामध्ये समाज विभागला जातोय, देवी देवतांची मूर्त्या फोडल्या जातात. त्या काळामध्ये समाजामध्ये हिंदू धर्माचा विचार पोहोचला पाहिजे, सनातन धर्माचा विचार पोहोचला पाहिजे, म्हणून एकनाथ महाराजांनी जो काही समाजातला उपेक्षित घटक आहे, म्हणजे अगदी भारुडाच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर डोंबारी आहे, त्यानंतर वासुदेव आहे, या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्यांची रूपकं एकनाथ महाराजांनी केली आणि त्यांच्या माध्यमातून समाजाला सांगितलं की अरे तुम्ही असं वागा. तुकोबाऱ्यांचा आपण जर विचार केला तर मला एक अभंग फार सांगावा असं वाटतं. तुकोबाऱ्यांनी, एक माणूस तुकोबाऱ्यांकडे आला की जो माणूस दारूच्या व्यसनामध्ये अत्यंत मशगूल आहे, तो मुस्लिम समाजातील माणूस आहे. तुकोबाऱ्यांकडे तो आल्यानंतर तुकोबाऱ्यांनी त्याच्या भाषेमध्ये त्याला समजून सांगितलंय. त्याला वैद्य गोळी प्रकरणातला अभंग म्हणतात. एकच अभंग आहे तो. तुकोबाराय त्याला म्हणतात, अरे अल्ला देवे अल्ला खिलावे अल्ला दारू दिलावे. अरे बाबा, अल्ला देणार आहे, अल्ला तुला खाऊ घालणार आहे, पिऊ घालणार आहे, कशाला तू व्यसन करतोय? त्याच्यापेक्षा तू काय कर, त्याच्यापेक्षा तू भजन कर, भजन गोळी घे आणि भजन गोळी घेऊन पंढरपूरच्या वाटेला जा, तुझं कल्याण होईल. म्हणजे संतांनी प्रत्येक वेळेला महाराष्ट्राला जी गरज आहे ती गरज दूर सारण्याचं काम केलं. अगदी आपण या काळाचा आपण जर विचार केला तर या काळामध्ये सुद्धा अनेक संत होऊन गेले. म्हणजे मागच्याच पिढीचा आपण जर विचार केला तर सद्गुरू श्री मामासाहेब दांडेकरांचा आपण विचार केला. मामासाहेब दांडेकर नावाचे सत्पुरुष असे या महाराष्ट्रात होऊन गेले की ज्यांनी या महाराष्ट्रातला जो सुशिक्षित वर्ग आहे त्यांच्यापर्यंत संप्रदाय पोहोचवला. म्हणजे ती MA तत्वज्ञान करणारी जी सगळी मंडळी, इंग्लिश बोलणारी जी सगळी मंडळी, त्या सगळ्या मंडळींच्या समोर पाश्चात्य तत्वज्ञान आणि भारतीय तत्वज्ञान नेमकं कसं सारखं आहे हे समजून घेणारे मामासाहेब दांडेकर होते. तिकडे मराठवाड्यात आपण जर गेलो तर बंकट स्वामी महाराजांचं काम फार मोठं आहे. तुम्ही आत्ता नाव घेतलं सद्गुरू भगवान बाबांचं नाव त्या काळात खूप मोठं आहे. बीडचा आपण जर सगळा आज प्रदेश पाहिला तर त्या प्रदेशाला लोक बऱ्याचदा आज म्हणतात की भारताचा, महाराष्ट्राचा बिहार म्हणजे बीड आहे. पण बीडची ओळख ही नाही आहे. बीडची ओळख भगवान बाबांमुळे, बीडची ओळख वामनभाऊ महाराजांमुळे. बीड जिल्हा हा संतांची भूमी आहे आणि त्या संतांच्या, या सगळ्या संतांनी वेळोवेळी येऊन समाज जागरण केलं. माऊलींनी जे सांगितलं ना की अनवरत भूमंडळी भेट तू या भूता, प्रसादनामध्ये जी मागणी केली ना त्या मागणीच्या अनुसार या आपल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा संत झाले आणि समाज जागरणाचं त्यांनी काम केलं. तुम्ही एक मुस्लिम व्यक्तीला एक सांगितलेला विषय मी त्यावरती खरं तर येतो, म्हणजे बाकी सगळं मी समजलं मला विषय. तर आता सध्याच्या स्थितीला मला वाटतं मागच्या वर्षी की त्याच्या मागच्या वर्षी काय आठवत नाहीये, सांगितल्याप्रमाणे सवय विसरायची. तर यामध्ये काय की बऱ्यापैकी मुस्लिम समाज वारीमध्ये येतोय, बरोबर. असं होत असताना याकडे आपण कसं पाहता एक वारकरी म्हणून? आता मला एक असं वाटतं की त्याच्या बदल्यात मी लगेच सांगतो म्हणजे तुम्हाला माझा विषय क्लिअर होऊन जाईल. मागच्या वेळी त्याच्यामध्ये काही वारकऱ्यांनी म्हणा किंवा माणसांनी म्हणा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यांनी सांगितलं की मुस्लिम समाजाने वारीमध्ये नक्की यावं, त्यांनी टोपी काढावी आणि बुक्का लावून त्याने वारीमध्ये यावं,
आता बोला. आता काय आहे की वारकरी परंपरा आपण जर पाहिली तर कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास. एकूण जर आपण उच्च नीच काही नेणो भगवंत हा तुकोबर यांचा संपूर्ण अभंग आहे, त्यामधलं हे चरण आहे. या चरणाला घेऊन बरेच जण आधुनिक तत्वज्ञ बराच विचार मांडतात की वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांना स्थान आहे. बरोबर आहे स्थान, यातायाती धर्म नाही विष्णुदास असं म्हटलंय. पण काय आहे की वारीमध्ये येत असताना वैष्णव होण्याची इच्छा करून वारीमध्ये यायला पाहिजे. म्हणजे कसं पहा तुम्ही की यातायाती धर्म नाही विष्णुदासा, बरोबर आहे, पण येत असताना चोखोबऱ्यांचंच प्रमाण आहे, खटनट यावे शुद्ध होऊन या जावे. खटानी नटानी कोणीही इथं यायला पाहिजे, पण शुद्ध होण्याची इच्छा पाहिजे. दादा एखादा जर सकाळी गोमांस खात असेल आणि दुपारी वारी आल्यानंतर वारीच्या स्वागताला येत असेल तर वारकऱ्यांना नाही चालणार ना. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांना स्थान आहे, मान्य आहे, पण आधी वैष्णव धर्माचा स्वीकार केला पाहिजे, भागवत धर्माचा स्वीकार केला पाहिजे. नुसतं एका दिवसापुरतं गंध लावून चालणार नाही, टोपी घालून चालणार नाही. वर्षभर तुम्ही वारकरी आचरण करा, वर्षभर तुम्ही कबीर महाराजांच्या प्रमाणे वैष्णव व्हा आणि मग वारीमध्ये या. ठीक आहे, तुम्ही सुरुवात म्हणून येत असाल, पण येताना अंतःकरणामध्ये सुधारणा होण्याची इच्छा पाहिजे. मग तुम्हाला कोण अडवणार आहे सांगा तुम्ही. वारकरी संप्रदाय हा विश्वधर्म आहे, तिथं प्रत्येकाला स्थान आहे, पण तुमचं मन शुद्ध पाहिजे आणि ती शुद्ध होण्याची सुरुवात टोपी काढण्यापासून आहे. बरं, माझं म्हणणं आहे, तुम्ही जे मगाशी सांगितलं, कारण तुम्ही जर येत असाल आणि तुमचीच टोपी घेत असाल तर मग वारकऱ्यांमध्ये कशाला येत आहे, असं चालणार नाही. एकूण असा विषय आहे. आता एक बऱ्यापैकी समाजामध्ये जगत असताना, समाज म्हणजे मी जात आणि धर्म नाही म्हणत आहे, समाज एकूण की एक डावा विचार उजवा विचार असे विचार येतात, तर ते वारकऱ्यांमध्ये देखील आहेत, ते पाहायला मिळतात. अच्छा, तर यावरती आपलं काय मत? वारकऱ्यांमध्ये आहेत म्हणजे माझं मत आहे की वारकऱ्यांमध्ये ते निर्माण केले गेलेले आहेत. मी ते नाही म्हणणार, माझा प्रश्न समजून घ्या. त्याच्यावर वारकऱ्यांमध्ये ते विचार निर्माण केले गेले आहेत की मुळात वारकऱ्यांना डावा काय उजवा काय, वारकरी एकाच भगवंताचा भक्त आहे, तो म्हणजे भगवान विठ्ठल परमात्मा. मग एक सांगतो तुम्हाला मात्र की उजवं असणं ही जी व्याख्या आहे, बऱ्याचदा असं होतं की उजवं असणं म्हणजे तुम्ही काय असता की तुम्ही धर्माच्या बाजूने असता. लोक व्याख्या करतात ती, लोक तुम्ही धर्माच्या बाजूने असता, तुम्ही हिंदू धर्मानुसार वागणारे असता, तुम्ही वारी करणारे असता, तुमच्या घरामध्ये तुम्ही देवाला मानणारे आस्तिक असता. जर उजवं असणं म्हणजे आस्तिक असणं ही जर व्याख्या असेल तर वारकऱ्यांना तुम्ही उजवं म्हटलं तरी फरक पडत नाही. माझ्या आधीचे वाक्य तुम्ही ऐका, म्हणजे आजकालच्या परिप्रेक्षातून सांगतो. त्याच्यामुळे वारकरी उजवे डावे नाही आहेत, पण वारकरी धर्माच्या बाजूचे आहेत. लक्षात घ्या, वारकरी वेदाच्या बाजूचे आहेत, वारकरी उपनिषदाच्या बाजूचे आहेत, वारकरी पुराणाच्या बाजूचे आहेत आणि वारकरी हिंदू धर्माच्या बाजूचे आहेत. कारण जर वारकरी हिंदू नसता तर वारकरी, आपण कपाळाला काय लावतो, बुक्का लावतो, गोपीचंदन लावतो, आपण गळ्यात काय घालतो, तुळशीची माळ घालतो. आपण वारी कुठली करतो, पंढरपूरची वारी करतो. आपल्या घरामध्ये तुळशीला पवित्र मानलं जातं. हिंदू धर्म सोडून कोणत्या धर्मामध्ये पवित्र मानला जातो? म्हणून वारकरी हा हिंदू आहे. आणि जर हिंदू असणं किंवा हिंदू असण्याचा अभिमान असणं म्हणजे उजवं असणं, असं जर कोणाचं म्हणणं असेल तर आम्ही उजवे. जगभरातून म्हणजे बऱ्यापैकी सगळ्याच ठिकाणावरून, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या स्थानावरून वाऱ्या येत आहेत. या सगळ्या वारकऱ्यांना काय संदेश द्याल मोलाचा? एकूण संदेश असा आहे, दोन भाग करतो मी याचे. पहिला संदेश असा आहे, एकतर आपण वारी करतोय, म्हणजे आता कोणी मुक्तानगरवरून येत आहे, कोणी पंढरपूरवरून येतं, कोणी क्षमा करा कोणी नाशिकवरून येत आहे, कोणी पैठणहून येत आहे. सगळ्यांना संदेश असा आहे की सध्या पाऊस खूप सुरू आहे, त्यामुळे पावसामध्ये जपा आणि जपून वारी करा. एक संदेश असा आहे. दुसरा संदेश की जे वारीमध्ये आहेत किंवा जे वारीमध्ये येऊ इच्छित आहेत त्यांना माझं सांगणं एकच आहे की वारीमध्ये येत असताना पूर्वग्रह जे आहेत ना आपले, ते सगळे सोडून टाका. वारीमध्ये येताना निखळ वारकरी व्हा. तुम्ही कसं व्हा वारकरी, म्हणजे तुम्ही वारीत या आणि वारीत आल्यानंतर शांतपणे वारकऱ्यांच्या सोबत चाला. वारकरी काय खातोय काय पितो याचा काहीच विचार करू नका. मला जायचं ते पंढरपूरच्या पांडुरंगाला जायचं, त्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि ही 20 दिवसाची यात्रा मला अनुभवायची आहे, या दृष्टीने वारीत या. वारीत येत असताना मनामधले सगळे पूर्वग्रह दूषित सगळे सोडून द्या आणि निखळ मनाने वारी अनुभवण्यासाठी वारीत या, असा संदेश माझा ऐकून असेल. यानंतरच एक प्रश्न असा आहे की
पुढच्या हम्म. 20, 25, 50 वर्षामध्ये हम्म. वारीमध्ये काय काय बदल दिसतील आणि जे बदल होऊ नये हा. यासाठी काय प्रयत्न असेल? आता वारीमध्ये काय काय बदल दिसतील या संदर्भात जेव्हा आम्ही विचार करतो तर काही गोष्टी चुकीच्या वारीमध्ये सुरू झालेल्या आहेत माझ्या मते. जशा की बरेच जण वारी करतायत पण वारी करत असताना एक एन्जॉयमेंट म्हणून करतायत, एक ट्रिप म्हणून वारीला जात आहेत. ज्या वेळेला तुम्ही ट्रिप म्हणून किंवा एन्जॉयमेंट म्हणून वारीकडे पाहता ना त्यावेळेला मला वाटतं थोडंसं धोक्याची घंटा आहे. वारीमध्ये येत असताना निखळ मनाने म्हणजे पुढच्या आपल्या ही जी जनजी पिढी आहे तिला प्रत्येक गोष्ट कूल हवी असते. मला असं वाटतं की कूल वारकरी संत आहेत का तर कूल आहेत, पण कूल आहेत म्हणून परंपरेचं भान आपण सोडलं पाहिजे असं नाही. वारीमध्ये येत असताना पुढच्या 20-25 वर्षामध्ये मला वाटतं हे चॅलेंजेस आहेत की मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा सुद्धा वापर वाढला आहे. तो एका दृष्टीने चांगला सुद्धा आहे की लोक वळत आहेत, पण दुसऱ्या दृष्टीने हे सुद्धा आहे की वारीमध्ये आल्यानंतर लोक वारी अनुभवायची सोडून फोटोज काढत बसतात, व्हिडिओज काढत बसतात. हे थोडंसं चुकीचं आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकांना हेच माझं सांगणं असेल की वारी अनुभवायला वारीत या. वारी या शब्दाचं जर एका वाक्यात एक व्याख्या सांगायची, एक वाक्य हम्म. एका वाक्यात उत्तरे द्या हा. असं जर असेल हा. तर वारी या शब्दाचा अर्थ काय होईल? किंवा निखळ काय? आनंद. मी म्हणजे माझ्याकडचं जे काही मला विचारायचं होतं हा. बऱ्यापैकी मी ते सगळं संपवलंय. हम्म. बऱ्यापैकी जे काही प्रश्न आहेत हम्म. ते माझ्याकडचे झाले आहेत. बरोबर. पण आत्ता सद्यस्थितीला पावसाळा आहे हम्म. हम्म. आणि तुम्ही सांगितलंच की हम्म. काय काय गोष्टी आहेत हम्म. किंवा बाकीच्या गोष्टीचा हो. विचार केला तर. पण त्यावरून अजून तुम्हाला काही सांगायचं असेल या चर्चेच्या माध्यमातून, हम्म. या व्हिडिओच्या माध्यमातून तर हम्म. काय सांगाल वारकऱ्यांना? बरोबर. किंवा यावेळेसची वारी कशी असणार आहे पाऊस असल्यामुळे? हो. मला सांगणं एकच आहे की यावेळेसची वारी जशी असते तशीच असणार. म्हणजे वारीला पावसाचा वारकऱ्यांना काही त्रास होत नाही, कारण वर्षानुवर्षे वारी ती चालत आलेली आहे. म्हणजे पाऊस आत्ता झालाय का? पाऊस पूर्वीपासून आहे. हो. त्याच्यामुळे या वर्षीची वारी जशी आधीची होती तशीच वारी असणार. त्यामुळे त्यात काही बदल होणार नाही. सगळ्या परंपरा आता उद्या प्रस्थानावर थोडेसे बंधनं आणलेत, 1600 वारकरी सोडणार वगैरे, पण वारकरी जो आहे ना मूळ हाडाचा तो आळंदीच्या वेशीला गेल्याशिवाय राहणार नाही. तो जाणार आहे आळंदीच्या वेशीला. रिंगण परंपरा जी ती रिंगण परंपरा तशीच होणार आहे. किंवा पंढरपूरला आषाढीच्या दशमीला वारकरी पोहोचणार आहे, त्याच परंपरा सगळ्यात अशा होणार आहे. त्यात काही बदल कुठेही होणार नाही. फक्त एकूण आता सांगणं माझं या पॉडकास्टच्या माध्यमातून असं असेल की या गेल्या काही वर्षामध्ये मी पाहतोय की वारकरी संप्रदायाबद्दल, वारकरी संप्रदायाच्या सिद्धांताच्या बद्दल जाणून बुजून गैरसमज निर्माण करणारी बरीच लोक, बरीच पिलावळं निर्माण झालेली आहेत. त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं एकच असेल की आपण ज्ञानोबराय तुकोबरायशी आपली बांधिलकी असली पाहिजे. आपली बांधिलकी त्यांच्याशी असली पाहिजे, आपली बांधिलकी इतर कोणाशीही नसली पाहिजे. सगळ्यांना तुमच्या माध्यमातून माझं सांगणं असं आहे की मूळ संतांचं वाङ्मय तुम्ही अभ्यासा, ज्ञानोबराय तुकोबरायचं वाङ्मय अभ्यासा. जो काही सनातन परंपरेचा आपला विचार आहे हे जर तुमच्या मनात कोणी घातलं असेल की संत विद्रोही, संतांनी हिंदू धर्माच्या विरुद्ध जाऊन वेगळा कुठला धर्म सुरू केला, असं नाही आहे. संत हे सनातन हिंदू धर्माचं अपडेटेड व्हर्जन लोकांच्या समोर मांडण्यासाठी म्हणून अवतार संतांचा झाला. हा विचार तुम्ही मनामध्ये घ्या आणि आनंदाने वारी करा. आनंदाने या परंपरेकडे पहा, जिज्ञासू वृत्तीने परंपरेकडे पहा. प्रश्न विचारलेच पाहिजेत प्रत्येक वेळेला. प्रश्न विचारले तर माणूस कसा, पण ते प्रश्न विचारताना उगीचच जे प्रश्न व्हॅलिड नाही आहेत ते प्रश्न उपस्थित करून आपला वेळ वाया घालू नका. काळे निळे पिवळे हिरवे पुस्तकं वाचू नका. गाथा ज्ञानेश्वरी वाचा आणि गाथा ज्ञानेश्वरी वाचून जीवाचं कल्याण करून घ्या. एवढाच संदेश मी या निमित्ताने. महाराजांचं एक काळे हिरवे जे काही कलरचे पुस्तक असतील ते वाचू नका, ज्ञानेश्वरी कवळा, याच्या मागच्या काय कारण आहेत? ही जी काही आजची जी काही लेखक वर्ग आहे किंवा जो लेखक वर्ग तयार झाला, मला वाटतं महाराज की ही 2-3 महिन्यात संपतात. म्हणजे ट्रेंडिंगला येतात. वारी पुरते फक्त असतात. हे ट्रेंडिंगला येतात बऱ्यापैकी आणि हे संपतात. पण गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, ही एवढ्या वर्ष झाली ती अजूनही तशीच आहे, ती विसरलेली नाही आहेत. ही तुमची आजची लेखक वर्ग आहेत. स्वतःला काहीतरी दाखवायचंय, एखाद्या व्यक्तीकडनं मला पैसे मिळालेत म्हणून ते पुस्तक लिहायचंय, काहीतरी लिहायचंय आणि लोकांमध्ये नको ते लेखन पोहोचवायचंय, संभ्रम पोहोचवायचा आहे, संभ्रम निर्माण करायचंय, असं होतं. आजचा भाग खरं तर वारीबद्दलचा म्हणून मी हे बोलतोय. बाकीच्या जे काही गोष्टी आहेत
त्या महाराजांबरोबर आपण चर्चा केली आहे. महाराज, एक शेवटचा एक प्रश्न मला आठवला बरोबर. की एक रिंगण जो भाग आहे हां. किंवा जो विषय तो निर्माण कुठून झालता? अच्छा. म्हणजे कुठून सुरुवात झाली? सुरुवात. हा, आणि अच्छा. त्याचं आताच्या स्थितीला किंवा त्याचं महत्व, त्याच्या सगळ्या गोष्टी जरा डीप मध्ये सांगा, म्हणजे ते कळेल. आता सुरुवात कुठून झाली याचं उत्तर सुद्धा हैबत बाबांच्याच काळात ते सगळं झालं असावं असं मला वाटतं. कारण कुठे असं लिखित स्वरूपात सापडत नाही की रिंगण यावर्षी सुरू झालं. हो. पण ज्यावेळेला वारी सुरू झाली त्यावेळेला वारीमध्ये काही आनंदाचे क्षण आहेत. म्हणजे त्याला आता इव्हेंट्स म्हणावं का नाही असा जरा प्रश्न आहे. पण बरेच लोक म्हणतात की वारीमध्ये काही इव्हेंट आहेत, की वारी चालताना रोज आपण चालतो वारीच्या संदर्भामध्ये, पण जात असताना मध्ये मध्ये काही इव्हेंट्स आहेत. ते इव्हेंट्स म्हणजे काय, तर रिंगण. त्यामध्ये गोल रिंगण आणि उभं रिंगण असे दोन प्रकारचे रिंगण असतात. उभं रिंगण म्हणजे काय, पालखी सोहळ्यामध्ये, ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये 2 अश्व आहेत. त्यातला एक जो अश्व आहे त्या एक अश्वावर एक माणूस असतो की जो शितोळे सरकारांचा प्रतिनिधी असतो, आणि दुसरा जो मागचा घोडा आहे त्या मागच्या घोड्यावर भगवान ज्ञानेश्वर महाराज स्वतः विराजित असतात, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. मग काय होतं, उभं रिंगणाचा आपण जर विचार केला तर सगळा समाज रस्त्यावर असा उभा असतो, मधून जागा असते आणि ते 2 अश्व पळतात. पुढे एक अश्व असतो आणि मागं माऊली असतात. वारकऱ्यांची आमची अशी श्रद्धा आहे की ज्या अश्वावर स्वतः ज्ञानोबाराही विराजमान आहेत तो अश्व पुढे गेला की ती माती आपल्या डोक्याला लावायची, अशी एक श्रद्धा आहे. हे उभं रिंगण एक झालं. दुसरं एक रिंगण आहे ते म्हणजे गोल रिंगण. आता हे गोल रिंगण म्हणजे काय असतं की मोकळ्या मैदानामध्ये ज्ञानोबारांची पालखी ठेवली जाते, त्याच्या आसपास सगळीकडे वारकरी समाज उभा असतो आणि गोल पूर्ण असतो आणि त्याच्यामध्ये थोडीशी जागा छोडलेली असते, म्हणजे घोडा धावण्यासाठी एक रांगोळ्या वगैरे त्यात छान काढलेल्या असतात. आणि मग त्याच्यामधून 2 घोडे धावतात पुढे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात तर अशी होते की विणेकरी भक्त धावतात. विणेकऱ्यांनंतर तुळशीवाल्या बायका धावतात. तुळशीवाल्या बायकांनंतर मग टाळकरी धावतात आणि मग शेवटी ज्ञानोबारांचा तो घोडा अश्वज येतो, अश्वात धावतो. वारकऱ्यांची श्रद्धा अशी आहे की तो अश्व पुढे गेला की त्या अश्वाच्या पायाच्या खालची माती आपल्या मस्तकाला लावायची. ती माती मस्तकाला लावली की जीवनाचं कल्याण होणार. अशा प्रकारे 2 प्रकारची रिंगण आहेत. या रिंगणामध्ये हे सगळं झालं म्हणजे अश्व धावून झाले की एक उडीचा खेळ नावाचा खेळ असतो. त्याच्यात तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओ पाहिले असतील की सगळे टाळकरी एका लाईनीत खाली बसलेले आहेत, मध्ये कोणी दिंडी मालक उभे असतात आणि ते दिंडीमध्ये त्या एकूण रिंगणामध्ये ताल धरतात. तो ताल अनुभवणं, ज्ञानोबा तुकोबारांच्या भजनाच्या संदर्भामध्ये तो ताल अनुभवणं हे सगळ्यात मोठं सुख वारीमधलं आहे मला असं वाटतं. सगळे टाळकरी असतात आणि तो नाद ज्ञानोबा तुकाराम, तो नाद खूप चांगल्या प्रकारे असतो आणि त्याचा अनुभव वारीत येऊनच घ्यायला पाहिजे. असे 2 प्रकारचे रिंगण आहेत. यस, हा एक विषय होता. हां. चालेल, तुम्ही जरी खरं तर हो. फार सध्या वारकऱ्याचा आणि तुमचा जो वेळ हां. तुम्ही दिला आणि तो योग आज आला आणि आपण हो. त्याच्यावरती काम केलं, चर्चा केली, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मी तुमचे देखील खूप खूप धन्यवाद देतो. यस, रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आणि तुम्हाला देखील ही चर्चा, हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि यानंतर #वैयक्तिक गेल्या काही दिवसामध्ये बऱ्यापैकी थोडंसं आम्ही थांबवलं होतं, त्याच्यामागचे काही वेगवेगळी इंटरनल काही कारणं असतील, कामं असतील, पण यानंतर तुम्हाला देखील जे आपलं रेग्युलर चालू राहील आणि चालू होईल ते तुम्हाला देखील पाहायला मिळेल. धन्यवाद.